आणि ह्या गायचं पैज लावून छाती ठोकून 50 लिटर दूध पिऊन दाखवणार. 50 लिटर. आज बघा 2 तारखेला वेलेली गाय, आज 14 तारीख, 12वा दिवस आहे गायला वेल्याला. 21 दिवस दूध वाढतं गायचं. अजून 12 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवू ह्यात गायची. त्यावेळेस मी दूध दाखवते. बकेट भरून बाहेर दूध निघेल. बकेट भरून दूध काढणार मी फुल दयापर्यंत एकदम. नाही काढलं ना तर या गायवर गुलाल टाकून मी सोडून देईन. एखाद्या गरीबाला मी दान करून टाकेन, गाय अशीच देऊन टाकेन. जर या गायने 50 लिटर दूध नाही दिलं, मी नुसतं मोठं बोलणार नाही. 60 लिटर आणि 70 लिटर किंमत आहे तर काढून दाखवलं बघा. आपल्याकडे मध्ये काढायची 50 लिटर काढून दाखवणार तर मित्रांनो 22 लिटरच्या वरती 22 लिटर दूध आता भरलेलं आहे. साधारण वरती तुम्हाला जे 2 पॉईंट दिसतोय ते फेस आहे, परंतु 22 लिटरला दुधाची लाईन आहे. आणि तुम्ही वरती बघू शकता 1 लिटरचा वरती. आणि मी सांगितलं ना तुम्हाला 2 वेळा कॅन भरतोय. आता बघा आपण कॅन मध्ये दूध होतो तिथं तर मेजरमेंट ऍक्युरेट नाही. एक गाय होतले आपण मग अशी. मंडळी, जय जवान जय किसान. आज पहिलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि आज 6 गायींचं आपण लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहे. एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं लाईव्ह मिल्किंग आज दाखवणार आहे. सकाळच्या 7 वाजलेले, त्यांना आपण धार काढायच्या टायमिंगला बरोबर पहिलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि या गायींचं आपण लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहे. आपल्या बरोबर सागर दादा आहेत आणि लाईव्ह मिल्किंग आपण लगेच चालू करणार आहोत, कारण गायी आपण थांबू शकतोय पण गायी धारात दूध काढायचे थांबू शकणार नाहीत. साधारण आता किती लिटर दूध दिली ही गाय? आता लाईव्ह दाखवतो 22-23 लिटर तरी एका टायमाला दूध निघेल. आणि बकेट बघा आपण पूर्णपणे मोकळं घेतलेला आहे. महत्वाचा हे विश्वास आणि ही दाखवणं लय गरजेचं आहे. आपण कुठं दाखवणार नाही. तुम्ही 10 लाख रुपये दिलं तरी मी त्यात अर्धा तुम्ही दादा तुम्ही दाखवत नाही म्हणून मी तुमच्याकडे व्हिडिओ बनवतो. बाकीचे मग तू 5-4 हजार घेऊन तुम्ही एक नंबर तुम्ही असं कधी कोणाला म्हणत नाही. आणि विश्वासाने दाखवता. आणि कसं होतं, आपली सर्वसामान्य लोक बघते ती महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत सर्वसामान्य लोक. ज्यावेळेस मला फोन येतो ना गिरायकाचा, त्यावेळेस ते मला सांगते ती आम्ही तुमच्या निसर्गाच्या नावावर चॅनेलवर तुमचा व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाला फोन केला. आता सध्याला अनेक जण व्हिडिओ बनवायला बोलावतात, परंतु तुमच्या पैसेच का व्हिडिओला येतो का तर थोडीशी विश्वास आणि गॅरंटी मिळते. आणि आठवड्याला त्या गावठी माती चॅनेल वरती एकच व्हिडिओ टाकतोय आणि तो व्हिडिओ मला 40-50 हजार लोक बघतात आणि ती प्रतीक्षा करतात की कधी व्हिडिओ येतोय. फोन मला बऱ्याच जणांचे फोन आले, म्हणले पहिलं व्हिडिओ काही ना तुम्ही आता खरेदी थांबवली का? मी त्यांना सांगितलं खरेदी थांबवली. मी जाणार आहे पण 8 दिवसांनी जाणार आहे. तर विषय काय होता, थोडं लाईव्ह मिल्किंग करायचं आपल्या डोक्यात. विषय असा की कॅमेऱ्यामध्ये गाय बसायला अवघड होते, मला लांबून शूटिंग काढायला लागते. पाणी नाही ना थोडा. आणि महत्वाचं कसं, ही गाय आल्यानंतर माझ्याकडे बघा 20 दिवसांनी मिळली. आपण 8 तारखेला गाय आणल्या त्या. 8 तारखेला गाय आणल्यावर 2 तारखेला गाय विली आपल्याकडे. म्हणजे एक 20-25 दिवस घेतलं, त्यामुळे गाय तयार चांगली झाली. त्या गायला मी 3 पोते ट्रान्झिपिट चाललंय आल्यापासून आपल्याकडे. आता पलीकडे जी गाभण गाय आहे ना त्याला 5वं पोतं चालू ट्रान्झिपिट आणल्यापासून. तिथे त्यांनी मला बेंगलोरवाल्यांनी सांगितलेले 20 दिवस बाकी आहे. आता आपण अजून जवळजवळ 35 दिवस झाले, पण अजून काय गाय घ्यायच्या मार्गावर नाही. अजून काही 10-15 दिवस गेले. आणि जी बेंगलोर मधलं कसं होतं माहितीये का, तिथं तारखा गॅरंटी नसतात, अंदाजावर काय घ्यायला लागते. आपण काय कसं अंदाज असतो की 15 दिवस गेले, 1 महिना गेल, कधी कधी चूक पण शकतो. असं काय सगळं पण देत नाही. आणि पुढे बघा गाय एकदम नॉर्मल राहून घेऊन बघा कसं आहे. स्पीड बघा त्याचं कसं आहे दूध निघायला. आणि जरी आपण गोठ्यावर काम करायला ठेवला असता ना तरी दारा मी स्वतः काढतो रोज 2 टाइम लक्ष देऊन सगळ्या गोष्टी. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रत्येक माणसाला माझं आव्हान आहे, तुम्ही गोठ्यावर कामगाराकडनं सगळं करून घ्या पण दूध स्वतः काढा किंवा तिथे थांबा. तुम्ही दूध काढतो तुमच्या लक्षात येईल की तुमची गाय आजारी आहे, नॉर्मल आहे, काय गायनं खाद्य नाही केलं. आमच्याला तर कसं जी गाय खाद्य नाही खात तिथे लगेच आम्ही टेम्परेचर चेक करतो, लगेच समजतं. आणि किरकोळ मध्ये गाय लगेच नीट होती. आणि त्याचं दुर्लक्ष केलं किंवा वेळ लावला तर जास्त खर्च करायला लागतो, ती आजारी वाढून जातो. आणि ह्या गायचं पैज लावून छाती ठोकून 50 लिटर दूध पिऊन दाखवणार. 50 लिटर. आज बघा 2 तारखेला वेलेली गाय, आज 14 तारीख, 12वा दिवस आहे गायला वेल्याला.
21 दिवस दूध वाढतंय गायचं. अजून अजून 12 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवू ह्यात गायची. आणि त्यावेळेस मी दूध दाखवतो. बकेट बकेट भरून बाहेर दूध निघेल. बकेट भरून दूध काढणार मी फुल जायापर्यंत एकदम. आणि नाही काढलं ना तर या गायवर गुलाल टाकून मी सोडून देईन. मी एखाद्या गरीबाला मी दान करून टाकेन. गाय अशीच देऊन टाकेन जर या गायने 50 लिटर दूध नाही दिलं. मी नुसतं मोठं बोलणार नाही. 60 लिटर आणि 70 लिटर किंमत आहे तर काढून दाखवतो बघा. आपल्याकडे किंमत आहे काढायची. 50 लिटर काढून दाखवणार. काढूनच दाखवणार तर हाय आपल्यापाशी तशी क्वालिटी आहे. गाय बी आहे सांभाळणे महत्वाचं कसं आहे आपण सांभाळतो पण त्या लेवलचं. आता बघा 20 लिटरच्या वर सहज गेलं ती. आता आपण म्हणतोय 45 लिटर 50 लिटर हे दूध किती दिवस राहणार या गाईचं? 5 महिने तर काय नाही हाय असंच निघणार. 40 प्लस याचं दूध 5 महिन्याच्या पुढे निघणार. हे आता 50 लिटर दूध 1-1.5-2 महिने निघेल. पण एक त्याचा फिक्स रेशो आहे ना 40-45चा तो रेग्युलर राहणार. 20-22 लिटर ही गाय रेग्युलर दूध देणार 5 महिने. बकेट भरा किती जागा बघा किती राहिली त्या बकेट मध्ये. थोड्याच दिवसात मी फुल भरून दाखवतो. नुसत्या बाटा करायच्या नाही ते किंमत आहे काढून दाखवायचं. मला कडेपूरच्या स्पर्धेसाठी गाय बोलावलेली. गाय न्यायची होती. काय झालं ऐन टायमाला आमचा माणूस ऍडजस्ट झाला नाही. गाय न्यायला विनोदला वेळ नव्हता. गाय पाठवणार तर तिथं थांबणार कोण 2 दिवस. त्याच्यामुळे गाय पाठवायची रेत केली. सातारच्या प्रदर्शनात सुद्धा तुम्ही आणलेलं नाही. नाही कसं होतं माहितीये का आपण ती भरवणार आहे नंतर स्वतःच्या लेवलवर. त्याला थोडा टाइम आहे. फिक्स आपण या गोष्टी करणार आहे सगळ्या. सातारमध्येच भरवलं तरी चालेल. मी विचारलंय बाजार समितीच्या ग्राउंड वरती. असं नाही भरवायचे आपल्याला. फक्त कसं आहे आता दुष्काळाची परिस्थिती आहे. सगळ्यांना त्यात भाग घेता येणार नाही. आमच्या लोकांना येता येणार नाही. गाय जर तिथे आल्या तर ते सगळं मॅनेजमेंट झालं पाहिजे. चाऱ्याचं पाण्याचं त्यांचं राहण्याचं. आपल्याला त्यात फॅशन शो करायला नाही. जनावरांचा हाल नाही झालं पाहिजे. कुंदन बचाव वाजून निकालते. बावीस लिटर दूध आहे बघा आता फेसबुक दाखवा. तरी माझ्याकडनं सांडलं थोडं बटन दाबताना आता 20 वर आहे. आता फेसबुक वर आहे. मित्रांनो बघू शकताय तसा फेस बघायला गेलं तर फेस भरपूर आहे. परंतु 23 वर आहे. दुधाची लेवल 20 वर आहे बघा. 19.5च्या वरती पूर्ण हे झालं का नाही. अजून दार काढायचे चाललेले आहे तिथं. त्याच्यानंतर 2 लिटर दूध निघते. हो आता फेस जिरल लवकर. आता बघा 20 लिटर बरोबर दूध आहे. बघू शकताय 20 लिटर बरोबर निघालेलं आहे दूध. अजून तो काढतोय. सांगितलं ना मला 22-23 थोडं उन्हामुळे काय होतं एखाद्या दिवस 1 लिटर जास्त निघतं. एखाद्या टाइम एखाद्या लिटर कमी निघतं. 20 लिटर 20-40 लिटर तरी थोडं दूध झालं का? वेळेला दिवस किती आहे. एवढ्या दिवस कसं आहे मी फक्त ऐकत होतो की बाबा 20 लिटर दूध निघतं. मी बी स्वतः ऐकत होतो की एका टायमिंगला 20 लिटर. त्या गायचं तुम्हाला मी 17-18 लिटर दूध काढून दाखवलं. कुठल्या त्या गायचं गाय कितीची 1,18,000ची सतीश आष्टेकर सातारा त्यांच्याकडे घेतलेली. त्यांनी 28 लिटर दूध सांगितलं. पाहिजे फोन करून दामा तुमच्या समोर मी बोलला होतो. मी सांगतोय ना की फक्त आम्हीच गाय विकत नाही. बाकी बरीच जण चांगली गाय आणतात. याकडे आली मशीनच्या आवाजात दाखवतात डायरेक्ट लाईव्ह दाखव. सतीश आष्टेकर ज्यांचा बैल पळतो नक्की ती त्यांचं बंधू श्याम आष्टेकर. करत असतील.
हॅलो दादा, आपण परवा दिवशी तुमच्याकडे गाय घेतली. बर. ओरिजिनल किती रुपयाला घेतली मी गाय तुमच्याकडे? 1,21,000. 1,18,000ला. बर, 1,18,000 बरोबर. ओरिजिनल सांगायचं 10 रुपयाच नाही, माझ्याकडे फोन पे आहे सगळं तुम्हाला. 1,18,000 मला 1,000 इतर दिला होता, 74 पाठवलं आणि परत 43 पाठवलं. बर, आणि मला तुम्ही गायचं दूध किती लिटर सांगितलेलं? गाईचं दूध तुम्हाला 28 सांगितलं होतं. आता तुमच्या गायला माझ्याकडे 34 लिटर दूध चालू आहे. लाईव्ह कॉल चालू आहे तुम्हाला, ही खात्री करायसाठी तुम्हाला लाईव्ह युट्यूबची व्हिडिओ चालू आहे, तुम्हाला लाईव्ह कॉल केलाय. बर बर. हा, ते कसं आहे माहिती आहे का, की फक्त आम्हीच नाही, अष्टगर बी यांची फक्त कसं होतं त्यांची व्हिडिओ बनवू. हा, नाही कसं होतं, ज्याने मेहनत केली ते दाखवा. चालतंय, ठेवू का? हो. आणि ही थांबा, तुम्हाला दाखवतो मी फोन पेला त्यांना पैसे पाठवलेले. कधी पाठवलेत पैसे? मंडे, सोमवारी आणि काल. 74,000, 43,000 आणि 1,000 रुपये कॅश दिले. अमोल दादा बघा देत ते बघा गेला गेला उद्या. मित्रांनो, 22 लिटरच्या वरती 22 लिटर दूध आता भरलेलं आहे. साधारण वरती तुम्हाला जे 2 पॉईंट दिसतोय ते फेस आहे, परंतु 22 लिटर लाईन. 22 लिटरला दुधाची लाईन आहे. आणि तुम्ही वरती बघू शकता 1 लिटरचा वरती. आणि मी सांगितलं ना तुम्हाला 2 गाय कॅन भरतोय. आता बघा आपण कॅन मध्ये दूध होतो तिथं तर मेजरमेंट ऍक्युरेट नाही. एक गाय तर म्हटलं आपण मगाशी. दोन गायीमध्ये साधारणतः 40 लिटरचा, जरी इकडे हेराफेरी केली असेल तरी पण 40 लिटरचा कॅन दोन गायीच्या दुधामध्ये भरलेला आहे. 40 लिटरचा कॅन भरलेला आहे दोन्ही गायी. 17.5 आहे 22. एक इथं 40 लिटर भरतो, एक अर्धा लिटर दूध कमी आहे. चलो उसका पाना करू आम्ही. बघा, ती 5 गायींच्या दारा झाल्यात आणि 80 लिटर दूध निघलंय. बघा, हे 5 गायींच्या दारात 2 कॅन माझे भरलेत आणि आता 6वीची दार चालू करतोय. आणि ती गाय यायला बाकी आहे, तोपर्यंत त्याची छोटीशी माहिती देतो. काय कुठं सर, आता 5वं पोतं चालू आहे ट्रान्झिपिडचं. त्याला दिवसाचं 7 किलो ट्रान्झिपिड चालू आहे खायला. ग्लिजिंग चांगलं आहे गाय. हा, ह्या गायला कुठलं मिनरल मिक्सर चालू नाही, मल्टीस्टार नाही, काय नाही. ह्याला फक्त ट्रान्झिपिड सकाळी 3 किलो, शेंगदाणा पेंड अर्धा किलो आणि गहू भुसा अर्धा किलो, असं 4 किलो खाद्याकडे आहे मला. ऑर्डर क्वालिटी बघा. आणि ही गाय माझा एक अंदाज आहे की या सगळ्यांचंच रेकॉर्ड ब्रेक करेल. अजून लागायची, अजून लय लागायची गाय. या सर्व गायींचं रेकॉर्ड ब्रेक करेल गाई. आणि दाताला शिल्लक आहे गाई. आणि खाणं पिणं लय गायींचं व्यवस्थित आहे. तुम्ही दावणीत बघू शकता. बघा, कोणासमोर चारा शिल्लक नाही, कोणासमोर सगळ्यांनी खाल्लाय. आता ही तर पहिल्यावर कालवड आहे. आता ही जी दार एक दार राहिली ना, ही पहिल्यावर आहे. सब्बेन वगैरे बघा, ही क्वालिटी काय वासराची. आणि ही मी आपल्या इथे घेतलेलं आहे. आपण व्हिडिओ सांगितलेलं की मी बारामतीहून आणलेलं वासरू आहे. आता ही गेलंय थोड्या ट्रेस मध्ये, पूर्ण खाद्य खात नाही, तरी पण ह्याला आता 30-32 लिटर दूध चालू आहे. तिची गाण पडती. ही वेल आहे बघा, 1 तारखेला वेल आहे. एक आधी ही वेल, नंतर दुसऱ्या दिवशी ही वेली. मशीन ह्या साईडला ठेवू शकत ना? नाही, ह्या साईड नवीन बसतो ना. तो आहे पाना, चल छोड. आणि बरेच लोकांनी आपल्या गोट्या येऊन बघितले दारा काढताना गाय दूध कसं देते. आज व्हिडिओ पडल्यावर तर उद्या भरपूर दाराला लोक येतील माझ्या मते. ते तर आहेच की. विषय काय माहिती आहे की लोकांना एक बघायला मिळावं की नक्की लाईव्ह मिल्किंग असतं काय. आणि एका गायचं नाही दाखवलं मी, तो माझ्याकडे आता दाखवायचं असतं तुम्हाला. ज्या 4 गायच्या असते 17, 18, 20
त्यांचं नाही दाखवलं, मी सगळ्यांना दाखवलं. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण आपण सगळ्याच गायींच्या टॉप क्वालिटी आणतोय आणि टॉप क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न आपण केलाय. मंडळी बघू शकताय तुम्ही, पैलवान डेअरी फार्म सातारा रोड. लाईव्ह मिल्किंग काय असतं, नक्की गाय दूध किती देतात, ब्रीड काय असतं. आतापर्यंत कसं आहे, सर्वसामान्य आपण बघत असतो, धारा काढत असतो 10-12 8 लिटरच्या गायी सर्वसामान्य शेतकरी, परंतु ब्रीडच्या गायी काय दूध देतात हे आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. आणि बऱ्यापैकी या गायी आपल्याच भागात घेतलेल्या आहेत ना, आपल्याच भागात तयार झालेल्या आहेत. 2 गाय तरी इथेच घेतलेल्या आहेत, बाकी बेंगलोरच्या 3 गाय, 1 2 3 4 गाय मी इथे घेतल्यात. आता बेंगलोर डायरेक्ट आणलेल्या पैकी फक्त 3 गाय इथे, 7 मधल्या 3 गाय बेंगलोरच्या, 4 गाय इथे घेतल्या. आता या गायी एवढ्या दूध देतात, चांगलं 4 पैसे तुम्हाला चांगलं करून देणार आहेत. नाही, पैसे तर देतील, करून द्यायचा विषय नाही, पण महत्वाचं काय माहितीये का, की माझ्याकडनं त्यांच्याकडे जाते त्यांनाही आपलं कसं 24 कॅरेट आहे डायरेक्ट बिना त्रासाचं, गेलं की दूध चालू. साधारण आता आपण ही गाय बघितली, हिनं आता 22 लिटर दूध दिलं. हो, काय तिची किंमत होईल आता? तुम्ही पूर्वी कितीला देत होता ना, आता काय किंमत? 2.5 लाख रुपयाला देत होतो काय मी. हा, त्या गायचा व्यवहार अख्ख्या बेंगलोरला माहितीये कितीला घेतली मी ती बाकी ड्रामा दाखवत नाही व्हिडिओ मध्ये, असं गेलं तसं गेलं नाही. किती रकमेला घेतली? तुझी खरी रक्कम आहे ती सांगा. 1,96,000 रुपयाला काय खरेदी केली मी कोलार मध्ये. ही गाय हा, नारायण स्वामीच्या व्यापाऱ्याचं नाव आहे. 1,96,000 ची गाय, माझं 7,000 रुपये आणण्याचा खर्च आणि 25 दिवस गाय सांभाळली, तो एक खर्च 15,000 केला असेल. मग सरासरी 2,22 वर मला काय गेलती ती 2.25 लाखाच्या आसपास मला गेलती. आणि आता तिला तुम्ही एवढी तयार केली, आणली, आता कितीला मागतात गाई? 3 लाख रुपयाला गाय मागते माझी. बिना किंमत सांगता मिल्क कॉम्पिटिशनला सुद्धा चालणार गाय आता आरामशीर, कुठेही चालणार. आता आता काय माहितीये का, मिल्क कॉम्पिटिशनला जायला गाय वेळेला 20-25 दिवस पूर्ण झालं पाहिजे, गाय पूर्ण ट्रेस मधून बाहेर गेली पाहिजे. कसं होतं, गायची गाण पडत असते 20 दिवस, त्यामुळे कसं होतं, गाय की एका टाइम खोराक खायला, एका टायमाला नाही खाणार, मग तिथं फरक पडतो. आता 3 लाखाला एखाद्या शेतकऱ्याने घेतली ही गाय समजा, हा, तर साधारण त्यांना ती गाय परवडणार का? इकॉनॉमिकल नाही परवडणार. असली गाय कसं असतं, 3 लाखाला कधी खरेदी करायची नाही. हा, असली गाय बनवायची आपण, म्हणजे ह्या ब्रीडचं पहिल्या दुसऱ्या वेताची गाय घ्यायची, तिच्यापासून तिसऱ्या वेताला एवढं दूध निघतं. आता ही पहिला रो असतो, ही ज्यावेळेस तिच्या लेवलला जाईल तिच्यापेक्षा जास्त दूध काढेल. आपण पहिल्यापासून सांगतो ना की तुम्ही गायचं दूध आहे ना 6-7 वेतापर्यंत वाढतं, 7 वेतापर्यंत वाढता ग्राफ असतो. गाय फक्त मेंटेन ठेवता आली पाहिजे, की त्याला वेळेत गाभण ठेवणे, वेळेत आटवणं, गाभण काळात व्यवस्थित काळजी घेणं, चारा खाद्य चांगलं पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंटवर तुमचा धंदा आहे सगळा डिपेंड. मॅनेजमेंट व्यवस्थित असेल ना तर तुमचा धंदा नीट चालणार आहे, नाही तर नाही. आता ही गाय नेऊन थोडक्यात म्हणजे ब्रीड तयार करण्यासाठी ज्याला ब्रीड डेव्हलप करायची, आता ज्याचं पहिलं म्हणजे 10 आहेत, 150-200 लिटर दूध चालू आहे, त्याला ती गाय योग्य आहे. पण नवीन स्टार्ट करणाऱ्यांना डायरेक्ट एवढ्या किमतीची गाय घेणं चुकीचं आहे. त्यानं कसं सरासरी एक 28-30 लिटर दूध देणाऱ्या गाय, ज्या गायच्या किमतीत एक 50,000 घालून 2 गाय, 3 आणि 3.5 लाखाला 50-60 लिटरची एक घेण्यापेक्षा 3.5 लाखात तसल्या 2 घ्यायच्या आणि 70 लिटर दूध काढाय. कारण काय होतं, जर उद्या काय झालं, मी या गोष्टीने गेलेलो आहे, मी सुद्धा बऱ्याच गोष्टी बघलेल्या आहेत, अशा गायला काय झालं तर डायरेक्ट 3 लाख रुपये गेले, तर 3 लाखाच्या 2 येतील, 3.5 मध्ये 2 येतील. समजा एखाद्या गाय काय करणार सुद्धा गावली तर दुसरी गाय तुम्हाला तरी जगू शकते. आणि प्रॅक्टिकल विचार करणं लय गरजेचं आहे. अशा काय तुम्ही बनवा, घरी बनवा या. आणि बनत्यात आता बऱ्याच ठिकाणी गाय अशा आहेत, जबरदस्त गाय आहेत. आपण म्हणत नाही ना महाराष्ट्रात आपल्याला बीट कोण करू शकत नाही. आपण महाराष्ट्रात फिरलोय कुठे, गेलोय कुठे गावातनं बाहेर, महाराष्ट्र फिरा, महाराष्ट्रातल्या गोट्यांवरनी जावा. काय काय जणांकडे अशा खतरनाक आहेत ना, बघाय सुद्धा नाहीत त्या बेंगलोर मध्ये सुद्धा. अहो बेंगलोर मध्ये जर स्पर्धेसाठी इथनं महाराष्ट्रातलं गाय नेत असेल तर तिथं आहे काय, त्यांना जर जास्त दूध द्यायला 45-50 लिटर दूध काढाय महाराष्ट्रातनच गाय न्यावी लागत असेल तर त्यांनी सांगूच नाही की 60 लिटर 70 लिटर देणार गाय बेंगलोर मध्ये देतात. गाय बेंगलोरचं दूध, पण ते हिथं आल्यानंतर, हिथं एक दुप्त झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर काय दूध देतं, तिथनं डायरेक्ट आल्याला एवढं दूध नाही निघत. आता ह्या गायने या वेळेला जरी 45-48 लिटर दूध दिलं ना, एक वेळ आपल्या इथं राहिल्या, पुढच्या तर काय 54-55 लिटर झालं. मग पुढच्या वर्षी
आता ही जी दार बघा त्या बाकी स्पीड नाही दमाना म्हणा आहे. चालू मध्येच आपण थोडस खाद्याविषयी चर्चा करूया. खाद्य आता कसं आहे माहितीये का, 2 टाइम खाद्य असतं गायला. बेसिक जर सकाळची दिनचर्या बघितली तर सकाळी 5:30ला शेण उचलते ती 6 वाजता पहिल्यांदा त्यांना कुट्टी टाकतो आपण. 5:30 पावणे 6ला वैरण टाकली जाते. 6:15 वाजेपर्यंत ती पूर्ण खाऊन टाकतात. 20 मिनिटात ती कुट्टी खाऊन म्हणजे टाकतात. धार काढायच्या आधी वैरण टाकायचं. वैरण आधीच आहे. वैरण झाल्यानंतर खाद्य ठेवतो त्यांना 6:15ला. खाद्य ठेवलं की 10-15 मिनिटात खाते. 6:30 पावणे 7 पर्यंत खाद्य काढून खाऊन होतं. पावणे 7-7ला दारा चालू झाल्या तिथे 7:30 वाजेपर्यंत पूर्ण होते दारा. अर्ध्या 2 तासात पूर्ण दारा होते सगळ्या गायच्या. आणि खाद्यात आता आपल्या कसं आहे माहितीये का, खाद्य ओलवू नये, कोरडं खाद्य नाही. त्यात मकाडे वापरतो आपण श्रीराम कंपनीचे. आपण दाखवूया. सरकी पेंड आहे, शेंगदाणा पेंड आहे, ही एकत्र भिजावतो मी संध्याकाळी. ती संध्याकाळी भिजावलेलं ती सकाळी एक जीव करायचं, एकत्र कालवायचं चांगलं. त्यात गोळी पेंड टाकायची 3-3.5 किलो. त्यात बायपास पॅक 150 ग्रॅम टाकायची कंपल्सरी प्रत्येक गायला. 150 ग्रॅम बायपास पॅक, 10 ग्रॅम इस्ट कल्चर टाकतो आपण त्यात, प्रो मिस्टर 10 ग्रॅम, आणि 10 मिली आपण मल्टी स्टारेज टाकतो. आणि त्यात मग ती सगळं पाणी टाकायचं थोडस, ती मुरून द्यायचं 1-5-10 मिनिटं. नंतर कालवायचं आणि गायला ठेवायचं. त्या कालवडीला माझ्या परवा दिवशी 1,95,000 रुपयाला मागणी झाली. 1,95,000 त्या शेतकऱ्यांनी येऊन दूध बघितलेलं या गायचं. फक्त काय झालं माहितीये का, मी गाय न देण्याचं एकच कारण होतं की आता समजा मी 2-3 गाय विकल्या तर परत मग ही रुटीन बसवा येत नाही. त्या गाय देणार ना आम्ही अजून 1 महिन्याभर नाही ना, संपूर्ण गाय 1 टाइम गाय देऊन टाकणार. असं एक गाय देणार नाही. कारण मग ह्या गाय परत काय होतं, नवीन गाय आणून परत वेचायचं, त्याला सेट करायचं. आणि शेवट जरा पाय उचलतं पायलोड असल्यामुळे. त्याला दुखतं पायल्यावर वासराला कसं अल्प असल्यामुळे थोडं त्रास होतो, दुखतं शेवट. साधारण आता 90-95 लिटर एका टायमिंगला जाते. 80 लिटर निघले. आता याचं 15-16 लिटर निघेल. निकालो उसका बच्चा हुआ. किती आहे मित्रांनो बघा तुम्ही 16.5 लिटरच्या दूर काय आता वरती दूध निघालेले. अजून निघेल बघा अर्धा लिटर. अजून अर्धा-1 लिटर माझ्या आणि मते. इकडे या तुम्ही दाखवा. ह्यानं खाद्य खाल्लं नाही बघा. ते आता काय होतंय, पूर्ण खाद्य खात नाही. आता ही थांबून खात. बाकी सर्व काही खाल्लंय. फक्त ह्याचं कसं होतं, थोडं आता घाण जास्त पडते पहिल्यावर. आता ह्यात काय काय मिक्स आहे? त्यात सरकी पेंड, मका चुनी, शेंगदाणा पेंड, गहू भुसा आणि गोळी पेंड 5. किती किलो घालायचं काय? आता सरकी पेंड आम्ही 3 किलो घेतो या 7 गायींमध्ये, 6 गायींमध्ये 3 किलो, म्हणजे एका गायीला अर्धा किलो सरकी एका टायमाला. 3 किलो सरकी, 3 किलो मका डेप दाखवतो तुम्हाला काय ते. 3 किलो मका डेप, 3 किलो सरकी पेंड आणि 3 किलो शेंगदाणा पेंड. सरासरी एका गायला अर्धा किलो त्यांच्या वाट्याने देतं. सगळ्यांना एक समान असतं काय. किती रुपयाचं खाद्य होतंय ते साधारण? डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. सरकी पेंड 1200 रुपयाला पोत आहे. 40 किलो 30 रुपये किलो आहे. 3 किलो सरकी पेंट सकाळी 3 संध्याकाळी 3 दिवसातच खर्च सांगतो तुम्हाला. 6 किलोचं साहित्रिक 18 180 रुपयाची सरकी पेंट लागते रोज. मका डेप 40 रुपये किलो आहे. ती पण 6 किलो लागते, ती 240 रुपयाची लागते दिवसाची. त्याच्यानंतर शेंगदाणा पेंट 6 किलो लागते, ती 60 रुपये किलो आहे.
साई 36 360 रुपये. त्याच्यानंतर गहू भुसा सकाळचा 2 संध्याकाळ 2 4 किलो ते पण 40 रुपये आहे. 4 किलोचं 160 रुपये होतात. 160. आणि गोळीपेंड लागते बघा सकाळची 3.5 एक पोतं दिवसाला लागते आम्हाला. म्हणजे थोडं कमी जास्त लागतं. एक 40-42 किलो 40 किलो तर खाद्य दिवसाला लागते. 3.5 किलो ठेवतो म्हणजे 7 7 21 42 किलो खाद्य लागते. 37 रुपये नाही. 42 × 37 अधिक 740 साधारण 2200 रुपयाचं खाद्य मला दिवसाला लागते संपूर्ण जायला. 2200 रुपयाचं खाद्य आणि 200 रुपयाचं मेडिसिन पकडा. मिनरल मिक्सचर टॉनिक वगैरे ते 200 रुपये खर्च म्हणजे 2400 रुपये खर्च आहे रोजचा वरचा चारा सोडून. 2400 रुपये रोजचा खर्च. चारा किती 7 गायींमध्ये. आणि चाऱ्याचं एक सरासरी एका गायला रोजचं 100 रुपये पकडा. 700 रुपये चाऱ्याचं 2400 ते 700 3100 रुपये झालं. 3100 रुपये रोजचा खर्च आहे. आता दूध किती जाते आपलं? दूध आता बघा की आता हे दूध 80 लिटर हे आहे आणि हे एक 17 लिटर 97 लिटर एका टायमाला. 2 टाइमचं माझं आता 180 185 लिटर दूध आहे. 180 नच तुम्हाला हिशोब करून सांगतो मी. 180 गुणिले 29 रुपये रेट आहे आपल्याला. 5220 रुपये दूध जाते आणि त्यातनं 3100 रुपये रोजचा खर्च आहे. म्हणजे रोजचं 2100 रुपये शिल्लक ठेवतात 6 गाय. 2100 रुपये. अजून 7वी गाय वेचची आहे तिचा पण खर्च यात पकडलेला आहे. ती वेल्यानंतर तिचं ती 40+ गाय 30 लिटर जरी दूध धरलं ना तरी मला रोजचं प्रॉफिट येतं 3,500-4 हजार रुपये. महिन्याला मला लाख रुपये शिल्लक ठेवते. 1 लाख रुपये शिल्लक राहतात. असे चांगले 6-7 गाय ठेवले तर महिन्याला लाख रुपये शिल्लक राहू शकतात आजच्या रेटला. मागच्या वर्षी 41 ची परिस्थिती होती त्यावेळेस लय पैसे राहत होतं तेव्हा मला मी 6 गायांमध्ये मला 1.5 लाख रुपये शिल्लक राहत होतं. 1.5 लाख रुपये. हा साधारण किती दुधाला रेट पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे? आता दुधाला 35 रुपये रेट पाहिजे कमीत कमी. 35च्या खाली रेट आला पाहिजे नाही तर परवडत नाही. सगळ्यांच्या गाई एवढं दूध देत नाही. आता आपलं ह्या 6 गायांमध्ये जेवढं दूध आहे ना तेवढं दूध बऱ्याच जणांच्या 18-20 गायांमध्ये. लोक पण कोण सांगतात मला आणि आपल्याला ते आपला मोठेपणा दुसऱ्याचा कमीपणा दाखवायचा नाही. पण रियालिटी आहे की कमी दुधाचं जनावरच परवडत नाही. लोक त्याच्यावर नीट शांत डोक्याने अभ्यास करत नाही किंवा विचार करत नाहीत. त्यांना काय वाटतं की चला आता नाही दिलं परत देईल. पण त्यात क्वालिटी नसल्यावर कुठनं देईल. आणि लय संख्या सांभाळणं म्हणजे ती काय कामाचं नाही. मग काय दूध चांगलं तुम्ही 4च ठेवा पण सरासरी 28-30 लिटर पिणारी गाय ठेवा तरच तुम्ही मित्रांनो 2 पैसे कमवू शकता. नाहीतर हा धंदा खूप तोट्याचा धंदा आहे. एवढा सोपा नाही. ह्यात कसं होतं तुम्ही नवीन स्टार्टअप करणारे 10 मधनं 3 जण सक्सेस होतात 7 जण मध्ये अडकते ती आणि तुम्हाला रिकव्हर देणार कोण नाही यात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट विचार करून आणि व्यवस्थित अभ्यास करूनच केली पाहिजे. रवंत वगैरे एकदम ओके. फक्त खाद्य काय होतं गायचं त्या घाण पडत असते त्यामुळं थोडं ट्रेस राहतो आतून थोडा ट्रेस असतो गायला. ते पूर्ण क्लिअर व्हायला 20-22 दिवस जातात. त्यामुळे ही पण काय कॉम्पिटिशन मध्ये नाही न्यायचं कारण ते कारण गायला गेलेला आज 12 दिवस झालेत. एक टाइम गाय खाद्य पूर्ण खाते एक टाइम अर्ध खाते. असं कमी जास्त खाण्यामुळे काय होतं समजा तिथे जाऊन ट्रान्सपोर्ट ना आजारी पडले काय पडले दूध कमी जास्त दिलं परत तिचं हाई रुटीन बिघडेल सगळं म्हणून गाय रुटीन नेली नाही. आपल्याला ते स्पर्धेपेक्षा कसं जनावर महत्वाचं आहे. जल्दी निकाल. फक्त लोकांनी पण इमानदारीने सांगावं की आजपर्यंत तुम्हाला कोणत्या व्यापाऱ्याने 6-7 गायचं तुम्हाला 6 गायींचं लाईव्ह मिल्किंग करून दाखवलं की जितकी गाय त्याच्याकडे गेलेली आहे त्याचं प्रत्येक गायचं दूध काढून दाखवलं. एखाद्या गायीचं दाखवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी परंतु एखाद्या गायचं कुणीही दाखवलं. आता ही गाय 22-23 लिटर एका टायमाला देते म्हणून हे दाखवायचं का? प्रत्येक गायचं दाखवा. आणि ही बजेट सांगा लोकांना की खर्च होतो किती राहतं किती आणि केलं काय पाहिजे. आता ही माझा व्हिडिओ बघून जरी 2 लोकांना जरी यात आयडिया आली ना मी म्हणतोय 10-20 जणांना नाही पण कमीत कमी 1 किंवा 2 माणसांना जर नीट समजलं नाही की बाबा इतका खर्च केला इतके पैसे राहणं अपेक्षित आहे नाहीतर मग धंदा करून उपयोग अर्धा लिटर निघाले आरामसे झालं. मित्रांनो 17 लिटर दूध बरोबर 17 लिटर दूध निघालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि पहिल्यावर कालवड आहे ही पहिल्यावर कालवड 12 घेतलेली मी 1,81,000 रुपयाला तुकाराम इंगळे सरांकडनं घेतलेली बाजारात. कालवडीला त्यावेळेस त्यांच्या तिथं माझ्या समोर 2 लाख रुपयाला मागणी चालू होती. फक्त ती पुढच्या पार्टीचं पेमेंट उधार होतं माझं पेमेंट कॅश होतं नेहमीप्रमाणे. त्यामुळे सरांनी मला ती 1,80,000 रुपयाला कालवड दिली. मला ती 2,000-2,500 भाडं जाऊन 1,85,000 ला गेली ती व्यवस्था. पण कालवडीने माझ्याकडे दूध देते 17 लिटर
आणि अजून ती पूर्ण खाद्य खात नाही. ज्या दिवशी ती संपूर्ण खाद्य खाईल ना, त्याला 20 दिवस पूर्ण होतील ना, त्यावेळेस ती कालवड्या काढाय मला 18 19 लिटर दूध देईल, 37 38 लिटर दूध देईल. मग आपल्या इथे चांगली गाय मिळत नाही का? मिळते की. तुम्ही घेऊ शकता कुठेही अख्ख्या महाराष्ट्रात. आपण म्हणून नाही आम्हाला कोण बीट करत नाही. प्रत्येकाकडे कुणाकडे कधी कुठली गाय मड्डाल दूध आहे उसको 97 लिटर दूध आहे आता सकाळचं आपलं. मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होत असल्यामुळं आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहोत. दुसरा पार्ट आपण अपलोड करतोय आणि पहिला पार्ट लवकरच येईल. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की 6 गायीच्या माध्यमातून साधारणतः 190 ते 200 लिटर दूध कसं काढलं जातं आहे हे. त्याचबरोबर दुसरा व्हिडिओही लवकर येईल. प्रतीक्षेत राहा.